डे 139 ऑफ लीन बल्क. आज आपण ट्रेन करतोय चेस्ट. तर दिवसाची सुरुवात काही अशा प्रकारे झाली. मग हे सगळं खाऊन रेडी झालो, कारण आपल्याला जायचं होतं कॉलेजला. आता कॉलेजला उन्हात चाललोय म्हणल्यावर कॅब तर कंपल्सरी आहे ना, असं बोलून निघालो कॉलेजसाठी. थोडं डिहायड्रेट वाटत होतं म्हणून काकडी खायला घेतली. भावांनो, उन्हाचे दिवस चालू आहेत, तर असं काकडी किंवा कलिंगड तुमच्या टिफिन मध्ये ठेवत जावा. हे हायड्रेट व्हायला खूप मदत करतं. पाणीपेक्षा कॉलेजमध्ये येऊन प्रॅक्टिकल अटेंड केले आणि आपला मित्र आपल्याला भेटायला आलेला, मग त्याला भेटून घेतलं आणि प्रॅक्टिकल झाल्यावर हे सगळं क्लीन करून मित्रांसोबत लंच करून घेतला आणि निघालो घरी. घरी जाता आता बघ कसलं भारी वातावरण वाटत होतं, नाहीतर ते दुपारचं ऊन नको वाटतं. मग घरी येऊन चहावर ताव मारला आणि फ्रेश होऊन घेतलं. फ्रेश झाल्यावर जिमची वेळ झालेली म्हणून मस्तपैकी ओटमील खाऊन निघालो जिम साठी. जिम मध्ये होता आपला चेस्ट दिवस म्हणून चेस्ट साठी इन्क्लाइन डंबल प्रेसचे 2 सेट हिट केले आणि शिफ्ट झालो फ्लॅट डंबल प्रेसवर. आज जिम मध्ये खूपच गर्दी झालेली कारण आपण लेट आलेलो. लोअर चेस्ट साठी केबल फ्लायचे 2 सेट हिट केले आणि पेग डेकने चेस्ट वर्कआउटची समाप्ती करत होतो, तर बघा पोरं आपल्याला कसे हसवतायत. त्यांना इग्नोर करून सेटला एंड केलं आणि ट्रायसेप साठी 2-3 वेळेशा मारले आणि घरी येऊन कलिंगड खाल्लं आणि बोललो भेटूया उद्या सेम एनर्जी आणि सेम पंप सोबत.